सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड सुरू असून कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत तब्बल 8,000 लाभार्थ्यांना 17 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळालेले आहे। यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढली असून त्यांचा शेती खर्च कमी झाला असून त्यांचा वेळही वाचला आहे। शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळालं आहे। पाहूयात याचीच एक विशेष चित्रफीत। प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड, शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मिळालं बळ। कृषी यांत्रिकीकरण योजना, शेतीत आधुनिकतेची जोड, कष्टाला तंत्रज्ञानाची साथ, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासनाची प्रभावी योजना कृषी यांत्रिकीकरण योजना। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन देणं आणि दर्जेदार कृषी अवजारे अनुदानावर उपलब्ध करून देणं। ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोपवाटिका यंत्र, फवारणी यंत्र आणि विविध आधुनिक अवजारे खरेदीसाठी आता शासन देत आहे आर्थिक हातभार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेअंतर्गत तब्बल 8,000 लाभार्थ्यांना मिळाले आहेत 17 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य। अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। शासनाच्या योजनांनी शेतकऱ्यांना मिळाले नवे बळ, नवा विश्वास। सिंधुदुर्ग जिल्हा होत आहे अधिक आत्मनिर्भर, सक्षम व समृद्ध। प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।